keep quiet, sit properly, everyone. मोबाईल नको बघू, आई रागवेल तुला. तू शांत बस, तू अभ्यास कर तुझा. मोबाईल नको, तू पण अभ्यास कर. आई खरंच रागवेल तुला. मोबाईल बघणं चांगलं ना. पेन्सिल, माझी पेन्सिल दे मला, माझा अभ्यास कर. नाही थांब, मी आता आईलाच तुझं नाव सांग. अगं माझं बुक कशाला फेकते? अगं पसारा का करते तू? आईने आत्ताच आवरलंय सर्व. तू मला सांगू नको, तू तुझा अभ्यास कर. का देते? दे मला माझी. अगं माझी येते, मी अभ्यास करू तुझ्या अगोदर. नाही माझी येते बुक. अगं माझी बुक आहे ती. तुम्हाला दीपाली, अगं दीपाली, या बघ दोघे पण भांडताय कधीपासून. अगं काय आंदोलन चाललंय हा किती वेळपासून? अरे बापरे, काय पसारा केलाय हा? आत्ताच मी सगळं घर आवरलं होतं आणि अशी बुक फेकले, पेन्सिल फेकल्या. असं फेकतं का कोणी बुक, पेन्सिल? आणि तू काय मोबाईल बघते? किती वेळ सांगितलं तुला मोबाईल बघू नको? मोबाईलने डोळे खराब होतात ना. किती वेळ सांगितलं तुला मोबाईल बघू नको? आत्ताच मोबाईल बघते मी. ही त्रास देते मला, ही माझं नाव घेते, हिने मारलंय मला. नाही पसारा केलाय. नाही आई, सर्व पसारा हिने केला आणि हिने अभ्यास पण नाही केला आणि मोबाईल बघताय. सगळेच आवडले सगळं. किती हा पसारा? काय बुक फेकले, काय पेन्सिल फेकल्या? असं कोणी फेकतं का बुक्स वगैरे? आणि काय भांडण लावलंय तुम्ही? काय करताय भांडण? आणि अस्मिता, तू काय तिच्यासोबत अशी वागते? मोठी दिदी ना ती. किती वेळ सांगितलं तुला मोठ्यांशी असं नाही बोलायचं, व्यवस्थित बोलायचं मोठ्यांशी. आई आजीला विचार, आजीने सांगितलं पण होतं पण तिने ऐकलंच नाही. काय हो, काय चाललं यांचं? अगं दीपाली, ही अस्मिता खोटं बोलते. ती केव्हाची मोबाईल बघत होती आणि सुषमा बिचारी तिचा अभ्यास करते. हा पसारा पण अस्मितानेच केलाय सगळा. तिला मी कधीची सांगते नको पसारा करू, पण ती ऐकतच नाही. काय अस्मिता, का खोटं बोलतीस तू? खरं बोलायचं, खरं सांगायचं. कोणी केलंय पसारा? खरं बोलायचंय. किती वेळ सांगितलं अस्मिता? आणि मोबाईल नाही बघायचं किती वेळ सांगितलंय तुला? मोबाईलने डोळे खराब होता ना. आता खरं बोल, कोणी केलं पसारा? आता चल, गुड गर्ल आहे ना तू, खरं सांग कोणी केला पसारा? खरं बोल लवकर. हो आई, मीच केला पसारा. आता सॉरी बोल तिला. तू कशी बोलत होती दीदीशी? मोठ्यांशी कसं बोलायचं असतं? मी नाही म्हणणार सॉरी तिला, ती मला मारते. का नाही बोलणार तू सॉरी? चूक तुझ्या पण झाली ना. आता सॉरी पण तूच बोलायचं. मी नाही बोलणार सॉरी, मी सॉरी नाही बोलणार. तू गुड गर्ल आहे ना, पटकन सॉरी बोल. मोठ्यांशी असं बोलता का? किती वेळ सांगितले मोठ्यांशी कसं बोलायचं? ओके ताई, सॉरी, इट्स ओके. आता पटपट दोघींनी पण हा पसारा आवरून घ्या. पटपट दोघींनी पण क्लीन करायचंय. काय बघितलं रे तुम्ही? हे काय चालू यांच्या घरामध्ये? आजी पेपर वाचताय आणि ह्या दोघी, एक जण अभ्यास करत होते आणि एक जण तिला अभ्यास करू देत नाहीये, तिला मारते. वह्या, पुस्तक, जे बुक्स आहे, पेन्सिल आहे ते फेकून देते. आणि एक जण काय करते, मोबाईल पाहते. आणि घरामध्ये किती घाण केली. आपले महात्मा गांधी यांनी
जगात, भारतात आपला देश स्वच्छ ठेवण्याचा आपल्याला संदेश दिला. महात्मा गांधींना स्वच्छता फार प्रिय होती, पण जर आपण आपल्या घरातच स्वच्छता ठेवली नाही तर आपण गल्ली, तालुका, शहर, राष्ट्र, राज्य यात काय स्वच्छता ठेवणार आहे. आपण आपल्या घरात नेहमी स्वच्छता ठेवली पाहिजे. आईने जर घर आवरलेलं असलं तर आपण आपलं घर कसं ठेवायला पाहिजे, स्वच्छ ठेवायला पाहिजे. आईला घर आवरण्यामध्ये हेल्प केली पाहिजे. तुम्ही करता का असं? स्कूलमधनं गेलाय, स्कूल बॅग फेकून दिली आहे, तर करत असाल तर आजपासून असं करायचं नाही. स्कूल बॅग आईने ठरवून दिलेल्या जागेवर ठेवायची. आणि अस्मिता काय करत होते? मोबाईल पाहत होते. मोबाईल पाहणं अजिबात चांगलं नाही. त्यावर ती काय करते? खोटं बोलते. महात्मा गांधींना खोटं बोललेलं अजिबात आवडत नव्हतं. त्यांचा संदेशच आहे नेहमी खरे बोलावे. खरं बोलायला पाहिजे. अस्मिताकडनं चूक झाली होती, तिने ती मान्य करायला हवी होती. परत तिच्या बहिणीला, मोठ्या बहिणीला ती कसं बोलत होती, किती ओरडून बोलत होती. असं पण बोलायचं नाही. बुरा मत बोलो, बुरा मत सुनो, बुरा मत देखो. हे महात्मा गांधीजींचे 3 खूप मोठे संदेश आहेत. आणि स्वच्छ राष्ट्र हे त्यांचं एक ध्येय होतं. बघा का आपल्याला यातून काय संदेश मिळतोय? बुरा मत बोलो, किसी को भी बुरा नहीं बोलना चाहिए. अगर आपकी गलती ना भी हो तो भी बुरा नहीं बोलना. अपने जो बड़े हैं उनको कहना. स्कूल में तुम्हारा एक दूसरे से झगड़ा होता है और आप क्या करते हो? बुरा बोलते हो अपने फ्रेंड को. नो, गांधी जी कहते हैं बुरा मत बोलो. तुम सर को, मैडम को जाके बोलो, ये देखो इसने मुझे ऐसा बोला, पर बुरा बोलना नहीं. क्या सीखे आज हम? बुरा बोलना नहीं. ये बुरा मत देखो. हम कहीं भी कुछ भी बुरा देख लेते हैं. ज़्यादातर हम मोबाइल देखते हैं. मोबाइल में सब अच्छा होता है ऐसा नहीं. और मोबाइल देखने से हमारी आँखें, हमारा ब्रेन कमज़ोर होता है. हम जो स्टडी करते हैं वो याद नहीं रहता हमें. इसलिए गांधी जी ने क्या सिखाया है हमें? बुरा मत देखो. मोबाइल देखना भी हो तो थोड़ी देर, और वो स्टडी टाइम. कोई भी मोबाइल में बुरा मत देखो. आज से मोबाइल देखना नहीं. और ये क्या बोल रहे हैं? बुरा मत सुनो. कोई भी कुछ बुरा बोलता है तो हम सुन लेते हैं और हम वही दूसरे को बोलते नहीं. बुरा मत सुनो. हमारे महात्मा गांधी जी कहते हैं बुरा मत सुनो. आज हम उनकी गांधी जयंती के अवसर पर यही सीखे हैं. बुरा मत बोलो, बुरा मत देखो, बुरा मत सुनो. और क्या करना चाहिए? हमारे घर में स्वच्छ, हमारा घर स्वच्छ रखना चाहिए. मम्मी को काम में हेल्प करनी चाहिए. बड़ों का आदर करना चाहिए. हमारी मम्मी कभी डांटती है, पापा डांटते हैं, अज्जी, आजोबा, फिर हम क्या करते हैं? उनको ऐसे हाथ उनका झटकारते हैं, उनको कुछ भी बोलते हैं. ऐसा बोलना नहीं, क्योंकि वो बड़े होते हैं. हमारे अच्छे के लिए वो हमसे बोलते हैं, हमको डांटते हैं. फिर आज आपने क्या सीखा? महात्मा गांधी जयंती अवसर पर आपने क्या सीखा? बुरा बोलना, बुरा देखना, बुरा सुनना. और हमारा घर हो या स्कूल हो, हमारे घर के बाहर का परिसर हो, कैसे रखना? क्लीन, स्वच्छ. कैसे रखना? स्वच्छ.